भरपूर दिवसापासून विचार करत होती, जे जाड कंबल आहे ना, ते पॅक करून ठेवायचं आहे असं. पण त्याचं हे बॉक्स धुतलेलं नव्हतं ना, त्यामुळे ते काही काम होतच नव्हतं आणि वरती पडून-पडून ते खराब देखील होत होतं. त्यामुळे मी आज पटकन ते धुवून घेतलं आणि ते पूर्णपणे असं ड्राय करून घेतलं आणि त्यामध्ये मी आता हे ब्लँकेट व्यवस्थित पॅक करून ठेवून देणार आहे. कारण आता इकडे काही एवढी गरज पडत नाही मोठं ब्लँकेटची. कारण आता फक्त असं बारीक ब्लँकेट लागतं. मग मी याला व्यवस्थित असं पॅक करून एका ठिकाणी ठेवून देईल. कारण धुळीचं त्याचं वरती खराब होतं आणि बेडवर असल्यामुळे ना पसाराही जास्त दिसतो. त्यामुळे मग मी ते ठेवून दिलं आणि त्यानंतर हे बघा आता मी इथं घेतलेलं आहे ब्लाऊज शिवायला. कारण आहे ना थोडा-थोडा वेळ काढूनच माझं ब्लाऊज असं म्हणजे पूर्ण होतं. एकदमच पूर्ण ब्लाऊज एकाच वेळी नाही होत. काही ना काही कामं ही असतातच. तर आता थोडं शिवून घेते. पुन्हा मला वॉकिंगला जायचं आहे आणि तिथून आल्यावर स्वयंपाक वगैरे करेल आणि मग त्यानंतर मी हे ब्लाऊज कंप्लीट करणार आहे. आता तर पूर्ण कंप्लीट होणार नाही. तर हे बघा रात्री मी पुन्हा हे ब्लाऊज घेतलं तेव्हा बऱ्यापैकी झालं होतं. फक्त आता बाह्या वगैरे जॉइन करायच्या राहिलेल्या होत्या. मग आता सगळं काही आवरून झालं होतं. फक्त भांडी राहिली होती घासायची. म्हटलं पहिले ब्लाऊज कंप्लीट करून घेते आणि आज ना मला भरपूर अशी कपडे देखील प्रेस करायची होती. पण या ब्लाऊजमुळे ना सगळे कपडे काही प्रेस करणं जमणार नाही. फक्त आदित्यचा युनिफॉर्म दुसऱ्या दिवशी सकाळी लागणार आहे म्हणून तो एक मी करून घेणार. कारण अजून माझी भांडी देखील राहिली होती आणि रात्रीचे 10 वाजून 40 मिनिटं झाली होती. 20 मिनिटामध्ये मला भांडी घासायची होती आणि एक युनिफॉर्म प्रेस करून ठेवायचा होता. आणि कसं आहे 2-3 ड्रेस राहिले असते ना फक्त, तर मी प्रेस करून घेतले असते. पण जास्त आहेत. त्याला कमीत कमी अर्धा तास लागला असता. कारण वर्दीला ना खूप जास्त वेळ लागतो प्रेस करायला. ती जाड असते. पूर्णपणे प्रेस गरम करून व्यवस्थित त्याला प्रेस करावी लागते. म्हणून म्हटलं मी आता ते राहू देते. कारण सकाळी लवकर देखील उठायचं असतं. मुलांचं स्कूल असतं म्हणून. तसं तर किशूला सुट्ट्या लागल्यात. फक्त आता आदित्यचं स्कूल सुरू आहे. पण सेमच टाईमाला उठावं लागतं. त्यामुळे मी पटकन इथं युनिफॉर्म प्रेस केला आणि व्हिडिओ देखील स्टॉप केला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.